राज्यभरामध्ये आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTETची परीक्षा सुरू आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागते। परीक्षा केंद्रामध्ये आज जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र हे काढून जावं लागतंय। आज सकाळी 9:30 ते 12 या वेळेमध्ये ही परीक्षा होते आणि त्यापूर्वी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीची परीक्षा केंद्रामध्ये जाताना कसून चौकशी केली जाते। या कुठलेही मेटलचं साहित्य हे सोबत घेऊन जाऊ नका असं गेटवरच सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानानाकातले दागिने हे काढण्याच्या सूचना केल्या। त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं देखील सांगण्यात आलं आणि त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरचे सगळे दागिने हे महिलांना काढावे लागले। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवरती हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे अनेक महिलांनी परीक्षा केंद्रामध्ये जाताना या महिलांना अडचणी येत आहेत। एक टीचरांची जी TET शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे। इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय। हे असा रूल कुठंच नाहीये। शिक्षकांवर हा अन्याय आहे। सरकार कुठं झोपलेलं आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही। हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता। लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला लावत आहेत। आणि या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। पाहत रहा ABP माझा।